एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार ही जी भरती आहे हे गट संवर्गामध्ये येते आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही आहे तर आपलं या भरतीमध्ये व्यावसायिक चाचणीवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मेन आपण याबद्दलच बोलणार आहे की ही भरती कधीपर्यंत येणार आहे, व्यावसायिक चाचणी यामध्ये कशा प्रकारे राहते, एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची याबद्दल सुद्धा आपण माहिती सांगणार आहे आणि आपल्याला यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे, सरकारी नोकरी आहे। तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, याच्या अगोदर जे एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरती संदर्भात जे शासन निर्णय या ठिकाणी आला होता, तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल वर्ग ड कर्मचारी, तर प्रमुख स्वयंपाकी ड वर्गाच्या 8 जागा आहे, पगार 18,000 ते 56,900 पर्यंत। सहाय्यक प्रमुख स्वयंपाकी ड वर्गाच्या 8 जागा आहे, पगार 18,000 ते 56,900। सहाय्यक स्वयंपाकी ड वर्गाच्या 24 जागा आहे, पगार 16,600 ते 52,400। भोजन सेवक ड वर्गाच्या यामध्ये 32 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्याचबरोबर सफाईगार ड वर्गाच्या 23 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, ठीक आहे। तर याच्या अगोदर जे हा शासन निर्णय आला आहे गृह विभागांतर्गत आणि ही जी भरती येते हे गृह विभागांतर्गतच येते आणि या भरतीमध्ये पेपर वगैरे नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे, व्यावसायिक चाचणीवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होत असते एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरतीमध्ये। तर ही जी भरती या ठिकाणी लास्ट जी भरती आली होती 2022 मध्ये एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती आली होती 2022 मध्ये आणि ते सुद्धा मे महिन्याच्या आसपास ते आली होती, उन्हाळ्याचा टाइम होता आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो 2022 पासून 2023 2024 2025 जवळपास 3 वर्ष या ठिकाणी होत आलेले आहे, अजूनही ही भरती या ठिकाणी पडली नाही आणि जागा यामध्ये रिक्त आणि ज्या पण जागा शासन निर्णयामध्ये रिक्त राहते तर ते येणाऱ्या दिवसामध्ये भरती पडत असते, एक लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 300 रुपये फी यामध्ये राहते आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 150 रुपये यामध्ये फी राहते। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, सोमवार पहा विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, ठीक आहे। तर हे भरती निघण्यात जे या ठिकाणी हे निवडणुका झाल्यानंतर हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर ह्या ज्या निवडणुका असणार आहे तर ह्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत ह्या निवडणुका या ठिकाणी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो हे जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची ही जी भरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यापर्यंत निघण्याची दाट शक्यता, कारण की समोर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका झालं, ठीक आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचं आहे, तर हे कधीही या ठिकाणी भरती होऊ शकते आणि गट संवर्गातले यामध्ये पद असणार आहे। तर आता एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये तर यामध्ये आपलं व्यावसायिक चाचणी असते। तर एसआरपीएफ भोजन सेवक मध्ये जर आपण पाहिलं तर भोजन सेवक मध्ये जे यामध्ये 100 मार्काची यामध्ये जे व्यावसायिक चाचणी राहते, ज्यामध्ये आपल्याला 5 पदार्थ बनवून दाखवावे लागते आणि त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 55 मिनिटाचा टाइम आपल्याला राहते, ठीक आहे। तर याच्या अगोदर 2022 ला हे एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती निघाली होती आणि तेव्हापासून जे हे भरती या ठिकाणी निघाली आणि तेव्हा जर आपण पाहिलं तर एका गट क्रमांकामध्ये 500 प्लस या ठिकाणी येत आहे
आणि महिला उमेदवारांचा जर विचार केला तर महिला उमेदवार फक्त एक आणि एक दोन महिला उमेदवार त्या ठिकाणी येत आहे। तर महिला उमेदवारांचे लागण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की यामध्ये जे महिला उमेदवारांना स्वयंपाक सुद्धा परफेक्ट बनवता येते आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांची कॉम्पिटिशन यामध्ये नसते SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार मध्ये, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर यामध्ये आपलं जे व्यावसायिक चाचणी असणार आहे SRPF भोजन सेवक मध्ये, तर 5 पदार्थ आपल्याला यामध्ये बनवून दाखवावं लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पोळ्या बनवून दाखवावं लागणार आहे, त्याच्यासाठी 20 मार्क राहते। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये भाजी बनवून दाखवावं लागते, मिक्स भाजी, त्याच्यासाठी सुद्धा 20 मार्क राहते। त्याचबरोबर आपल्याला जे शिरा बनवून दाखवावं लागते, शिऱ्यासाठी सुद्धा 20 मार्क राहते आणि त्याचबरोबर आपल्याला पोहे बनवून दाखवावं लागते, पोहेसाठी सुद्धा 20 मार्क राहते आणि त्याचबरोबर दाल तडका आपल्याला बनवून दाखवावं लागते, त्याच्यासाठी सुद्धा 20 मार्क राहते। असे आपल्याला 5 पदार्थ बनवून दाखवावं लागते, एका पदार्थाला यामध्ये 20 मार्क राहते। अशा प्रकारे 100 मार्काची आपली यामध्ये व्यावसायिक चाचणी राहते SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार भरतीमध्ये। आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला, ज्यांनी चांगल्या पद्धतीने स्वयंपाक जर त्या ठिकाणी केला, ज्यांनी जेवढा चांगला त्या ठिकाणी स्वयंपाक केला त्याला तेवढे चांगला मार्क भेटते आणि त्याचे जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी राहते। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये निवड आपली होते। आणि त्याचबरोबर आपण SRPF सफाईगार मध्ये जर पाहिलं तर SRPF सफाईगार मध्ये जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा प्रोसेस अशीच आहे। तर यामध्ये जे 100 मार्काची आपली व्यावसायिक चाचणी SRPF सफाईगार मध्ये, तर आपल्याला एका रूम मध्ये नेल्या जाणार आहे, एका रूम मध्ये आपल्याला नेते आणि एका रूम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी रूमची साफसफाई आपल्याला करून दाखवावी लागते नीटनेटकेपणाने। आपण जर रूमची नीटनेटकेपणाने जर साफसफाई करून दाखवली तर आपल्याला चांगले मार्क भेटते। तर 35 मार्क त्या ठिकाणी राहते। पहिले जे असते यामध्ये रूम साफ करणे नीटनेटकेपणाने, हे जर तुम्ही केलं तर 35 मार्क आपल्याला याचे भेटते रूम साफ करायचे। आणि दुसरं जे असते यामध्ये प्रसाधन गृह साफ करणे, याच्यासाठी सुद्धा 35 मार्क राहते। आणि तिसरं जे यामध्ये असते कचरा साफ करणे व झाडू मारणे, याच्यासाठी 30 मार्क राहते। तर अशा प्रकारे 100 मार्काची जे व्यावसायिक चाचणी यामध्ये राहते सफाईगारची, ज्याने जेवढं नीटनेटकेपणाने साफसफाई केली, जेवढं चांगलं त्या ठिकाणी काम केलं, जेवढं नीटनेटकेपणाने साफसफाई केले, तर त्यांना त्यामध्ये चांगले मार्क भेटते आणि त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होते सफाईगारमध्ये। ठीक आहे, आणि ह्या ज्या जागा आहेत ते प्रत्येक गट क्रमांकामध्ये जागा राहते। ठीक आहे, जेवढे पण गट क्रमांक आहेत तर प्रत्येक गट क्रमांकामध्ये कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये SRPF भोजन सेवकच्या जागा राहते, कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये सफाईगारच्या जागा राहते। तर आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। जसं तुम्ही जर समजा आता मी समजून जा या ठिकाणी SRPF गोंदियाचा आहे, समजा गोंदिया मला जिल्हा जवळ पडते, एक उदाहरण देऊन राहिलो, तर मला या ठिकाणी नागपूरला सुद्धा फॉर्म भरता येते किंवा मग मुंबईला सुद्धा फॉर्म भरता येते किंवा जालन्याला सुद्धा फॉर्म भरता येते, म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या गट क्रमांकामध्ये आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर अशी प्रोसेस यामध्ये राहते। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे व्यावसायिक चाचणीवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होते आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची गट नाही, इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे। तर व्यावसायिक चाचणीवरच आपलं SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। लास्ट जी भरती आली होती ही 2022 मध्ये आली होती आणि तेव्हापासून जे हे भरती या ठिकाणी निघाली नाही आहे। तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघणार आहे, कारण की शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।